सोनं खरेदी न करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया राजेश रोकडे यांनी दिली आहे. सोनं खरेदी बंद केल्यास 1 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी हे विधान केलंय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशात सोनं खरेदी थांबेल असं वाटत नाही असंही राजेश रोकडे म्हणाले. भारतात सोनं म्हणजे एक संस्कृती आहे. ज्वेलरी उद्योगाचे जीडीपीमध्ये 7% योगदान आहे. किमतीवर परिणाम हा अशक्य मानला जातो. जे दर असतात ते इंटरनॅशनल मार्केटला सपोर्ट करून असतात आणि भारतात जवळजवळ 700 टन इम्पोर्ट एक ॲव्हरेजली होत आहे. आणि पूर्ण भारतात जगभर मी बघतोय तर जवळजवळ प्रोडक्शन 3000 टनाची प्रोडक्शन आहे. 3 ते 3,500 टन. त्याच्यापैकी 700 टन फक्त भारत आपल्याकडे इम्पोर्ट करतो. त्याच्यामुळे इंटरनॅशनली अचानक तर काही होणार नाही. फक्त 700 टनचं जर 1500 टन इम्पोर्ट झालं तर एकदाची डिमांड वाढेल किंवा 700 टन ते 350 टन झालं तर एकदाचं इम्पॅक्ट पडू शकतं डिमांड अँड सप्लाय चेनवर. परंतु मला असं काही दिसत नाही की एकदम सोन्याचे इम्पोर्ट कमी केल्याने किंवा सोनं भारतात जर कमी आलं किंवा जास्त आलं त्याच्याने अचानक एकदम काही फरक येईल.